नमस्कार. आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत की कोल्हापुरी साज जो आहे टिपिकल तो बनवायला आपल्याला काय काय मटेरियल लागतं आणि ते तुम्ही कुठून परचेस कराल. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कोल्हापुरी साजमध्ये बीडिंग वायर लागते. त्याच्या लॉकिंगसाठी आपण क्रीम बीड यूज करतो. कोल्हापुरी साजचं पेंडंट जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे तर ते लागतं. त्याचबरोबर कोल्हापुरी साजसाठी आपल्याला जो जर आहे ही जर ही खूपच आवश्यक आहे कोल्हापुरी साजमध्ये. त्यानंतर पानडी लागतात. ह्या पानडीमध्ये 3 प्रकार लागतात. कोल्हापुरी साजचा जर आपल्याला नेकलेस बनवायचा असेल, एक आहे गोल्डन पानडी, पिंक कलर पानडी आणि ग्रीन कलर पानडी. ह्या ज्या पानड्या आहेत ह्यांना वरती आणि खाली असे 2 लूप असतात. त्यामुळे वरच्या ज्या लूपमधून आपण बीडिंग वायरने ते स्ट्रिंग करणार आणि खालच्या लूपमध्ये जर ओवायचे असते. त्याचबरोबर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे ट्रँग्युलर बीड येतात, गोल्डन बीड्स, हे आपल्याला लागतात. आणि कोल्हापुरी साज जो आहे तो ॲडजस्टेबल करण्यासाठी ॲडजस्टेबल दोरी लागते. तर हे सगळं जे मटेरियल आहे हे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कोल्हापुरी साज असं कॉमेंट करा. तुम्हाला या सगळ्या प्रॉडक्टची लिंक जी आहे ती तुम्हाला DM केली जाईल. त्याचबरोबर कोल्हापुरी साज बनवायचा कसा हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर यूट्यूबच्या आपल्या चॅनलवर हाऊ टू मेक कोल्हापुरी साज ह्याचं पूर्ण डिटेल ट्युटोरियल आहे. त्याचीही लिंक मी तुम्हाला DM करेन. तर तुम्ही नक्की कॉमेंट करा कोल्हापुरी साज. थँक्यू. आपण असेच अपडेट ह्याच्या पुढच्याही व्हिडिओजमध्ये घेणार आहोत. असेच तुम्ही भावा मार्टशी कनेक्टेड राहा.